हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर विजू भाऊ आहेत, एक यूट्यूबर आहेत ते. आणि त्यांचे दोन असे वाक्य आहेत, ते पूर्ण व्हिडिओमध्ये ते दोन वाक्यावर त्यांचा पूर्ण व्हिडिओ होतो मित्रांनो, छानपैकी मस्तपैकी. तर मित्रांनो, अशी छानपैकी मस्तपैकी अशी आपली सकाळ झाली आहे मित्रांनो. सकाळची सुरुवात ही आपली अंतरणापासून झाली आहे, छानपैकी मस्तपैकी मित्रांनो. तर असं काही आहे मित्रांनो. तर माझा कुणालाही टिंगल या कोणाची खिल्ली उडवायचा माझा कोणताही अशासाठी मी हे चॅनल उघडलेलं नाही मित्रांनो. असा कोणताही माझा हेतू नाही आहे. पण जीवनामध्ये खरंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरंच काही ना काही टेन्शन असतंच आहे. त्यामुळे थोडंसं एक माझ्याकडून प्रयत्न करत आहे की तुम्हालाही थोडंसं तुमच्या आयुष्यात थोडंसं रिलॅक्स यावं, आनंदी व्हावं, तुम्ही पण तुमच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू यावं आणि माझ्या चेहऱ्यावर थोडंसं हसू यावं, म्हणून हा प्रयत्न केला आहे. बाकी कोणालाही मला काही हे करण्याचा माझा हेतू नाही आहे मित्रांनो. तर जीवन आहे, त्या जीवनात संकट येत राहतात, कट टेन्शन असतं माणसाच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काही ना काही असतंच. राग हे असतंच आहे, प्रत्येकात काही ना काही गुण आहे. तसंच माझ्याही मध्ये राग आहे, मलाही टेन्शन आहे, मलाही ताण आहे. पण तरीही त्यातून थोडंसं स्वतःसाठी वेळ काढावा आणि स्वतःसाठी जगावं. कारण जीवनभर हे सगळं चालतच राहणार मित्रांनो. जीवन आहे तर ते भरभरून जगावं असं माझं मत आहे मित्रांनो. हसावं, खेळावं, बागडावं, स्वच्छंद आयुष्य जगावं. आणि मी अशी मुलगी आहे की मला स्वच्छंद आयुष्य जगायला आवडतं. टेन्शन असतं असं नाही की मला काहीच नाही आहे, असं नाही आहे, माझ्याही सोबत आहे. पण जीवन टेन्शननं पुढे आपल्याला टेन्शन घेतल्याने पुढे सरकतं का? तो नाही सरकत. मग टेन्शन घेऊन होणार आहे का? नाही होणार. मग थोडा वेळ जर आपण आपल्यासाठी काढला तर काय होणार, बिघडणार आहे का? नाही. कारण शेवटी हे आयुष्य आहे मित्रांनो. आणि जीवनाच्या चित्रपटाला म्हणजे हे जीवनाचा वन्स नसतो मित्रांनो. म्हणून हे जीवन चला तर मग भरभरून जगावं. चला तर मित्रांनो, फायनल आपण भेटू नंतर. चला मित्रांनो, माझ्या लेकाची खूप फरमाईश आहे की केक कर, केक कर. तर त्याचा योग आज आला आहे मित्रांनो. तर आपण छानपैकी मस्तपैकी असा केक करू मित्रांनो. तर की मी असं म्हणत होते की जीवन वन्सवर नसतो, त्यामुळे जिंदगी ही भरभरून जगावी. पुढचं जन्म आपल्याला कसा मिळेल, काय मिळेल मला माहिती नाही. जे मिळालं आहे ते जीवनाचं सोनं करावं असं वाटतं. संकट येतं पण त्याला मात करावं आणि पुढे जात राहावं. आणि आजच्या दिवसाला काय घडतंय त्याला महत्त्व द्यावं. आजचा दिवस चांगला गेला ते असं म्हणावं, तेही खूप छान आहे म्हणायचं. आजच्या क्षणाचा आपण आनंद घ्यायचा, एन्जॉय करावा. आणि उद्याला सोडून द्यावं, असं करावं आणि पुढे आयुष्य जात राहावं. कारण जोपर्यंत आपण टेन्शनमुळं काय करतो दिवस तर जातच नाही, पण आपलंही मन प्रसन्न नाही राहत. आपण आनंदी जीवन जगा, पॉझिटिव्ह विचार करा, सगळ्या गोष्टी छानच होत राहतील. तर असा काही आहे मित्रांनो. तसं आपल्यापैकी छानपैकी मस्तपैकी आपण केक करू आणि आपण एन्जॉय करू मित्रांनो. कारण आता माझ्या लेकाची दुसरी फरमाईश आहे. माझा लेक मला म्हणतोय की आता आई गुलजामुन खावं असे वाटते. तर आता मी आधी केक तर होऊ दे आणि मग आपण जामून बघू, हो की नाही. तर ठीक आहे. त्याच्या आईला तर स्वयंपाक येत नाही. लेकाची माझे मोठे मोठे स्वप्न आहेत त्याच्या आईकडून. तर वा, बघू लेकासाठी सगळं काही लेकासाठी. एक आईचं काय असतं, लेकाच्या सुखामध्ये आईचं सुख असतं. ठीक आहे, आईला जरी जमत नसलं तरी लेकरासाठी ती कसंही जमवते आई. आणि ते आपण पण जमवू मित्रांनो. तर असं आहे. तर चला मित्रांनो, आपला केक तयार होतोय छानपैकी मस्तपैकी आता. तर माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्याच्यामुळे आई चेकअपला गेली आहे आणि माझा भाऊ शाळेत गेलेला आहे. मित्रांनो, असं नका म्हणू, माझा भाऊ लहान नाही आहे, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, तो टीचर आहे आणि तो शाळेत गेला आहे. सध्या माझ्या घरी मी आणि माझा लेक आहोत. तर हे असे उद्योग आम्ही करत आहोत. तर काय माहीत नाही आमचा प्लॅन फ्लॉप होईल का सक्सेस होईल, आता तुम्ही बघाच मित्रांनो काय होईल. तुमच्या समोर आहे आता जे काय आहे ते. तर पाऊस येतोय, कपडे वाळू घालायचे आहेत पावसाळ्यात. खरंच अशा वेळेस खरंच वॉशिंग मशीनची खूप आठवण येते. खरंच ती खूप उपयुक्त आहे. कोणतीच वस्तू बिनकामी नसते मित्रांनो, सगळ्याच उपयुक्त असतात. आपण फक्त नावं ठेवतो पण असं नसतं. पाहिलं गेलं तर खरंच खूप उपयुक्त असतात. कारण कोणी म्हणतं कपडे निघत नाहीत, मान्य आहे निघत नसतील त्यामध्ये, पण खरंच पावसाळ्यामध्ये खरंच खूप उपयुक्त आहे ते. असं नाही आहे, वस्तू सगळ्याच कामाच्या असतात. आपल्याला फक्त नावं ठेवायची सवय आहे मित्रांनो ती. पण शेवटी आपलं काम ती हलकं करून देते. ती मशीन आहे, निर्जीव जरी असते तर तिच्यामुळे आपले कामं सोपे व्हायलेत.
आपले कामं ती हलके करून देत आहे. कारण मी अनुभव घेत आहे. कारण असं खेड्यामध्ये सुद्धा कोणी बायका आज कामाला येत नाही आहेत. मी स्वतः बघते की माझ्या आईचं ऑपरेशन झालं तर कुणीच मदतीला यायला तयार नाही आहे. तर खरंच मशीनच शेवटी आपल्या कामाचे. चल बाय मित्रांनो.